हॅलो फ्रेंड्स, द स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत आपला 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम. मित्रांनो, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हा खूप वेळा रिपीटेड केलेला आहे, कधी 4 मार्कासाठी तर कधी 6 मार्कासाठी. तर तुम्ही याची प्रिपरेशन करून ठेवा. मॉडेल आन्सरचं मी तुम्हाला आन्सर इथे प्रोव्हाइड करेन. तिथे लक्षात ठेवा की 2 मार्क डायग्रामसाठी, 3 मार्क एक्सप्लेनेशनसाठी आणि 1 मार्क डायग्रामसाठी तुम्हाला करावा लागेल. तर मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा हा लेक्चर नंबर 3 आहे आणि युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू द डेटाबेस सिस्टीम. तर मी इथं प्रॉपर तुम्हाला MSBTचे नोट प्रोव्हाइड केले थ्रू द मॉडेल आन्सर. प्रत्येक गोष्ट एक लाईन टू लाईन एक्सप्लेन करत आहे. मित्रांनो, तरी देखील तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा कॉन्टेंटची व्हिडिओ अजून बघायला भेटतील. जास्त तुमचा टाईम इथे वेस्ट करत नाही मी. आपला मेन टॉपिक आहे तो आपण बघून घेऊया. तर बघा, सिलेबसमध्ये मित्रांनो इथे काय आहे, तर सिलेबसमध्ये आपण डेटा बघितला काय आहे, डेटाबेस बघितला काय आहे, डेटाबेस मॅनेजमेंट बघितला काय आहे, ॲप्लिकेशन ऑफ DBMS बघितला, डेटा ऑब्स्ट्रॅक्शन बघितला, द कॉर्ड्स रूल बघितले आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर पण बघितला DBMSचा. बघितलं ना मित्रांनो. तर बघा, हा आर्किटेक्चर हा कधी 4 मार्कासाठी सुद्धा विचारला जातो, नाहीतर कधी 6 मार्कासाठी विचारला जातो. तर 3 टायर म्हणजे 3 आर्किटेक्चर डेटाबेसचा आपल्याला पण बघायचा आहे. तर बघून घ्या आपण तो काय असतो. मॉडेल आन्सरमध्ये आन्सर काढलेला आहे, बघून घ्या. हे बघा मित्रांनो, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, एकदम खूप सिम्पल आहे. आन्सर एकदम सिम्पल आहे. तुमच्या हाताखालचे मार्क आहे हे घालवू नका. किती सांगितले बघा, 1 मार्क डायग्रामसाठी आणि 3 मार्क एक्सप्लेनेशनसाठी. इथं क्लिअर त्यांनी त्यांच्या मॉडेल आन्सरमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर पहिला काय करायचं आहे मित्रांनो, बघा, हा एक स्क्वेअर ब्रॅकेट मी इथे काढून घेतलेलं, बरोबर आहे. तो तुमचं झालं एक्सटर्नल लेवल. काय आहे तुमचा एक्सटर्नल लेवल, लक्षात ठेवा. एक्सटर्नल लेवल त्याच्यामध्ये काय काय येईल, युजर 1, युजर 2, युजर 3, डॉट युजर N. म्हणजेच जेवढे नंबर ऑफ युजर आहेत ना, तेवढे युजर इकडं असतील. ते युजर काय करणार आहेत, आता बघा, समजा मी युजर आहे, बरोबर आहे. तर मी आता काय करतो आहे, काहीतरी बघत आहे, म्हणजे मी डेटा काय करतो आहे, व्ह्यू करतो आहे. मग इथं काय लिहायचं, व्ह्यू 1, व्ह्यू 2, व्ह्यू 3 आणि व्ह्यू N. समजलं इथपर्यंत. हा झाला तुमचा एक्सटर्नल लेवल. प्रत्येक व्ह्यूपासून ॲरो दिले खालती आणि काय सांगितलं, ती पण ॲरो बघा अशी दिले तुम्हाला. ओके, या टाईपचे ॲरो दिले. हां, तर अशीच काढतो मी एक्झामला पण. कॉन्सेप्च्युअल लेवल आणि त्याच्या खाली काय आहे, इंटरनल लेवल आणि त्याच्या खाली आहे डेटाबेस. इतकी डायग्राम काढा मित्रांनो. ॲरो नीट द्या, ही पण ॲरो नीट बघा कशी दिली ती. आणि खालती नाव द्यायला विसरू नका, फिगर ऑफ 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ DBMS. याच्याने चांगला एक प्रेझेंटेशन पॉवर पॉईंट पडतो, म्हणजे एक चांगला इम्पॅक्ट पडतो तुमच्या पेपरमध्ये. आणि एक्झामिनर डायग्राम बघितला डायरेक्ट 1 मार्क देऊन टाकतो. आता तुम्हाला एक्सप्लेन काय करायचं आहे ना, ते बघून घेऊया. तर बघा, काय एक्सप्लेन करायचं आहे, तर तुम्हाला 3 लेवल म्हणजे 3 जे लेवल आहेत ना, म्हणजे कोणते एक्सटर्नल लेवल, कॉन्सेप्च्युअल लेवल, इंटरनल लेवल, हे 3 की तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. बघा, एक्सटर्नल लेवल म्हणजेच काय समजून घ्या. बघा, पहिला पॉईंट बघा काय, इट इज ऑल्सो कॉल्ड व्ह्यू लेवल बिकॉज सर्व्हर युजर can view their desired data from this level, which is internally fetched from database with the help of the conceptual and the internal level mapping. काय सांगितलं पहिल्या ह्याच्यामध्ये बघा. आता आपण बघा, इथेच बघितलं तुम्ही, या ह्याच्यामध्येच बघितलात की जो एक्सटर्नल लेवल म्हणजेच काय बघा, व्ह्यू समजलं. तर त्यांनी पहिला तोच पॉईंट सांगितला आहे. का सांगितला पॉईंट बघा, पहिला काय सांगितलं आहे पॉईंट, की इट इज कॉल्ड व्ह्यू लेवल. म्हणजे तो एक व्ह्यू लेवल आहे. का, कारण की जे सर्व्हर युजर म्हणजे जे काही युजर आहेत, कॅन व्ह्यू देअर डिझायर्ड डेटा. पण त्यांनी काय जो डिझाईन केलेलं आहे, तुमच्या स्वतःचा डिझायर डेटा आहे ना, ते काय करू शकतात, व्ह्यू करू शकतात
फ्रॉम दिस लेवल, कोणत्या लेवलपासून, एक्सटर्नल लेवलपासून जे काही सर्व युजर आहेत ते त्यांचा डेटा व्ह्यू करू शकतात. विच इंटरनली फेच फ्रॉम द डेटाबेस विथ द हेल्प ऑफ द कॉन्सेप्च्युअल अँड द इंटरनल लेवल मॅपिंग. म्हणजे तो डेटा तो काय फेच पण करू शकतात. ओके, कुणाच्या मदतीने, कॉन्सेप्च्युअल लेवल अँड द इंटरनल लेवल. हा एक पॉईंट जर लिहिलं ना तरी पण बस होईल, आय थिंक सो. बस इतका एक पॉईंट, पण तरी पण मी हा सांगून ठेवतो मॉडेल आन्सरमध्ये दिला म्हणून. The user doesn't need to know the database schema detail such as the data structure, table definition, etc. म्हणजे काय की युजरला काय घेणदेणंच नाही पडलेलं आहे की त्याची डिटेल काय आहे, त्याची स्ट्रक्चर कसं डेटाचा, टेबलची डेफिनेशन कसं आहे, काय नाही. त्याला डेटा दिसतोय त्याची त्याला मतलब आहे, त्याची त्याला घेणदेणं आहे. युजर इज ओनली कन्सर्न अबाउट डेटा विच what return back to the view level after it has been fetched from the database which is present at the internal level. External level is a top level of the 3 level of DBMS architecture. म्हणजेच की काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आर्किटेक्चरचा टॉप लेवल आर्किटेक्चर म्हणजेच एक्सटर्नल लेवल आहे. इतकं समजलं. आणि त्यांना काय काय पडलेलं नाही, फक्त त्यांना इतकंच बघायचं आहे की जो डेटा तो फेच केलेला आहे, म्हणजे जो त्यांनी एक्झिक्यूट केलं आहे तो त्यांना क्लिअर दिसतोय की नाही, हाच त्यांना इतका याच्यामध्ये सांगायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल एक्सटर्नल लेवल. पुढे बघा काय, कॉन्सेप्च्युअल लेवल. बघा काय, इट इज ऑल्सो कॉल्ड लॉजिकल लेवल. ह्याला आपण अजून काय म्हणतो, लॉजिकल लेवल. म्हणजेच की काय, कॉन्सेप्च्युअल लेवल. द होल डिझाईन, बघा लाईन बघा, द होल डिझाईन ऑफ द डेटाबेस such as the relationship among the data, schema of the data are designed in this level. म्हणजे ह्याच्यामध्ये की काय की तुमचा डेटाची रिलेशनशिप आहे की नाही, टेबलसोबत आहे की नाही, स्कीमासोबत आहे की नाही डेटाच्या, ते डिझाईन करणार लेवल म्हणजे कॉन्सेप्च्युअल लेवल. आपण खालचा पॉईंट पण बघा, सॉरी हा खालचा पॉईंट पण बघा. डेटा कॉन्स्ट्रेंट अँड स्क्रुनिटी आर ऑल्सो इम्प्लिमेंटेड इन दिस लेवल आर्किटेक्चर. म्हणजे जे काही कॉन्स्टंट आहे, स्क्रिनिटी आहे, सिक्युरिटी आहे, ते ऑल्सो इम्प्लिमेंट केली आहे. ते कशामध्ये, कॉन्सेप्च्युअल लेवलमध्ये. समजलं मित्र. याच्या पुढचा अजून एक पॉईंट तो पण बघून घ्या, समजून घ्या. बघा काय लिहिलं आहे, दिस लेवल इज अ मेंटेन बाय द DBA, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन. मी तुम्हाला सांगितलं DBA फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की DBA काय असतो, म्हणजे त्याच्यामध्ये यूज केला जातो. DBAमध्ये ही लेवल मेंटेन करण्याचं काम DBA, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर करतो. ह्याच्यावरती एक सेपरेट कॉन्सेप्ट आहे, ते पण मी तुम्हाला नंतर शिकवेन. पण आता फक्त इतकंच लक्षात ठेवा, लिहून घ्या, लर्न करायला सुरुवात करा. एक्झामला येणार आहे क्वेश्चन. हा 4 मार्कासाठी तरी येईल किंवा 6 मार्कासाठी तरी, सांगून येणार नाही तुम्हाला किती मार्कासाठी येईल. ओके मित्रांनो, बघा तिसरा काय लिहायचं तुम्हाला, इंटरनल लेवल. पहिला काय होता, इट ऑल्सो नोन एज व्ह्यू लेवल. दुसरा काय होता दुसरं मित्रांनो, तर दुसरा होता आपला लॉजिकल लेवल. आणि तिसरा काय आपला आहे, फिजिकल लेवल. म्हणजे ते काय बोललं आहे की दिस लेवल इज ऑल्सो नोन ॲज अ फिजिकल लेवल. समजला, एवढं लिहायचं पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय लिहा, द लेवल डिस्क्राईब हाऊ डेटा इज स्टोअर इन द स्टोरेज डिव्हाइस. म्हणजे याचं काम काय करतो तुम्हाला सांगतो मी. इंटरनल लेवल म्हणजेच की काय की किती लेवल, म्हणजे या लेवलमध्ये की काय की डिझायर हाऊ द डेटा इज स्टोअर इन द स्टोरेज डिव्हाइस. म्हणजे कसा त्यांनी डेटा स्टोअर केलेला आहे त्यांच्या स्टोरेजमध्ये. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये कोणते पण व्हिडिओ डाउनलोड करता, मूवी डाउनलोड करता, तेव्हा तुमचं काय सांगतात की तुमचा डेटा कशामध्ये एकदम स्टोअर केलेला आहे. त्याचप्रमाणे हा डेटा कुठे स्टोअर केला आहे, कोणत्या फाईलला स्टोअर केला, हा सांगायचं काम कोण करतो, इंटरनल लेवल. बरोबर आहे. दिस लेवल इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेटिंग स्पेस. दिस इज द लोएस्ट लेवल ऑफ द आर्किटेक्चर. आय होप तुम्हाला समजलं असेल. इतका काही नाही याच्यामध्ये सांगण्यासारखं की ही लेवल आहे ना रिस्पॉन्सिबल असते अलोकेटिंग स्पेस टू द डेटा. म्हणजे ही लेवलला नेमकं काम काय आहे की स्पेस अलोकेट करून द्यायचं सिस्टीमसाठी या फिर तुमचे डेटा स्टोअर करण्यासाठी स्पेस अलोकेटेड करून द्या. हां, दिस इज द लोएस्ट लेवल ऑफ द आर्किटेक्चर. हा लोवेस्ट लेवल ऑफ आर्किटेक्चर आहे. समजलं तुम्हाला.
आय होप खूप सिम्पल आहे कॉन्सेप्ट, याच्यामध्ये काहीच म्हणजे असं एकदम हार्ड नाही, एकदम छोटे छोटे पॉईंट आहे, छोटे छोटे पॉईंट लर्न करा, 4 मार्क तुम्हाला मिळतील. ठराविक क्वेश्चन असतात याच्यामध्ये डी एम एसमध्ये सॉरी, तेच तुम्ही करा, कारण ठराविक क्वेश्चनच ते एक्झामला विचारतात. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो. आत्ताच्या आत्ता व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी एवढ्या मेहनत घेऊन तुमच्या मॉडेल आन्सरचे पूर्णपणे आन्सर काढत आहे, तुम्हाला पण फक्त एकच काम करायचं की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून मी असे व्हिडिओ बनवत जाईल. आपला मोटिव्ह आहे की या कमीत कमी या सेमिस्टरपर्यंत 500 तरी सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. ओके, सो प्लीज तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ती पण अशी मजेदारपणे मी तुम्हाला शिकवणार आहे. थँक्यू.